अजितदादांना टार्गेट केलं जात असल्याच्या वक्तव्याला बावनकुळेंनी उत्तर दिलंय। अजित पवारांना कोणीही टार्गेट करत नाही असं बावनकुळे म्हणाले। कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांना लखलाभ असं बावनकुळे म्हणाले। पक्ष संघटना वाढवण्यावर आमचा भर असेल असंही त्यांनी सांगितलंय। तर संघाकडून अजित टार्गेट होणार असतील तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असा इशारा अमोल मीटकर यांनी दिला होता। त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी हे उत्तर दिलंय। ऑर्गनायझर वृत्तपत्रामध्ये कोणीतरी एक लेख छापला आणि तेव्हापासून सातत्याने अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला। इतकंच काय, एकामागून एक, मग ते अंजली दमानिया असतील, अण्णा हजारेंच्या नावाने केलेलं कुरघोडी असेल, हे सातत्यानं बदनाम करण्याचा प्रकार होतोय। आणि आज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या एका मीटिंगमध्ये अजितदादांमुळे आमचा पराभव झाला असं काही आमदार बोलले। या उलट काल जे काही चॅनलनी, माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे महायुतीचा फायदा झाला, भाजपचा सुद्धा फायदा झाला। पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल। दादा गटाकडून सांगितलं जातंय की दादाला टार्गेट केलं तर आम्ही विधानसभेत वेगळा विचार करू। नाही, कोणी म्हटलं, कशाला म्हटलं? आमच्याकडनं असं कोणी बोलतही नाही, आमच्याकडनं कुणी असं प्रयत्न करत नाही। ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना लखला, पण आमच्याकडनं अशी कुठली भूमिका नाही। मला खरंच याची काही माहिती नाही, कारण बारामती लोकसभा मतदारसंघ, महाराष्ट्र आणि येणारं आताचं सेशन याच्या सगळ्या तयारीमध्ये आम्ही फार व्यस्त आहोत। त्याच्यामुळे मला फारशी याची काही माहिती नाही। पण भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांची कसं वागतात हे मी फार जवळून अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये कामाची संधी असल्यामुळे त्यांचे मित्रपक्ष आमच्याकडे खूप वेळा त्यांनी मन मोकळं केलेलं आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांशी कसं वागतं हे मी 10-15 वर्ष दिल्लीत फार जवळून पाहिले। त्याच्यामुळे मला काय फार आश्चर्य वाटत नाही, ते कुठल्याही मित्रपक्षाशी कसेही वागू शकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।